नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर। नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। ह्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे म्हणजे सोलापूर शहराचे महिला अध्यक्ष सुनीताताई रोटे हे आपल्या नटरंग राजकारणामध्ये आलेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे यांच्याकडनं आपण संपूर्ण जाणून घेणार आहे। तर नमस्कार। नमस्कार। आम्ही नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेतोय दैनिक जनमतच्या मार्फत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला सांगा की आपली रणनीती कशी असणार आहे। एकंदरीत इकडं आपल्या शहरामध्ये सगळे बघताव की भाजपाचे 1200 फॉर्म तिकडं आलेले आहेत आणि तुमचा काय निर्णय असणार आहे, काय तुमची रणनीती असणार आहे नेमकं? नमस्कार। मी सुरुवातीला तर दैनिक जनमत जे आहे त्यांचं खूप आभार व्यक्त करेन, कारण की हा नटरंग जो काय आयोजित केलेला आहे त्यामध्ये राजकारणी लोकांनी आपल्या प्रभागामध्ये शहरामध्ये काय केलं आहे हे सांगण्याची संधी आम्हाला आपल्या माध्यमातून मिळालेली आहे। आता जो आपण मला प्रश्न विचारलेला आहे की इतके फॉर्म बीजेपी पक्षामध्ये भरून घेतलेले आहेत त्या लोकांनी उमेदवारीसाठी, तर मला वाटतं हा जो गोंधळ त्यांच्या पक्षामध्ये चाललेला आहे, ज्या वेळेला निवडणुका डिक्लेअर होतील, उमेदवारी डिक्लेअर होतील, हा जो गोंधळ संपेल आणि उलट मला असं वाटतं की त्या पक्षातले लोकच आमच्याकडे येतील। जे लोक तिकीट मिळेल आणि निवडून आम्ही येणार आहोत याचा आत्मविश्वास ज्या लोकांना आहे अशीच लोक त्या ठिकाणी गेलेली आहेत, तर 100% ती लोक दुसऱ्या पक्षाकडे पक्षांतर करतील। मॅडम, मोदी लाट होती 23 मध्ये फक्त माझं एकटीचं सीट बसलं। किती कोटीचा निधीमधून तुमच्या प्रभागामध्ये कामं केलेत? 2017 नंतर मोदी लाटेमध्ये ज्या वेळेला मी निवडून आले, सत्ता नसताना देखील आमदारांकडनं असेल, खासदारांकडनं असेल, महापालिकेचे शासनाचे बजेट असतील, स्वतःचं वैयक्तिक वॉर्ड वाईज भांडवली बजेट असेल, ह्या सगळ्याच्या माध्यमातून सोलापूर शहर प्रभाग 23 मध्ये जवळजवळ 15 कोटीची कामं मी स्वतः केलेली आहेत तुमच्या प्रभागामध्ये। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला म्हणून शहरातल्या महिला म्हणून काय तुमची रणनीती असणार आहे नेमकं? शहरातल्या महिला म्हणून माझी जी रणनीती असणार आहे, जास्तीत जास्त सोलापूर शहरामध्ये महिलांना तिकीट देऊन त्यांना निवडून कसं आणायचं, त्यांना ताकद कशी लावायची, हा माझा प्रयत्न असणार आहे। आणि आमच्या बरोबर आमचे शहराध्यक्ष महेश गादेकरजी साहेब आमच्या बरोबर नेहमीच असतात, नेहमीच असणार आहेत। ते देखील ज्या महिला निवडून येण्याच्या रेसमध्ये आहेत त्यांना आपण पक्षाची ताकद लावून त्यांना निवडून आणणार आहोत। मॅडम, मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळे भाजपाकडे इच्छुक व्हावं लागलेत। राष्ट्रवादी पक्षाचे आपल्या इथं किती असे प्रभाग आहेत वलाई असलेले, म्हणजे की जिथं राष्ट्रवादी निवडून येऊ शकते, तिथले महिला निवडून येऊ शकते? आता प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही चाचपणी करतोय की कुठला कार्यकर्ता स्ट्रॉंग आहे, कुठला नेता स्ट्रॉंग आहे, तर त्याचं काम त्या प्रभागामध्ये बघून लोक खाली ग्राउंड लेवलला त्यांचं काम कसं आहे ते बघून आम्ही त्यांना तिकीट देणार आहे। तर प्रभागामध्ये किती इच्छुक आहेत त्याची यादी आता आमच्याकडे आलेली आहे, ते अजून कमी पाहिलेले आलेले। आमच्याकडे पण बऱ्याच लोकांनी अर्ज घेतलेले आहेत, भरलेले आहेत, ते देखील अजून मी पाहिलेलं नाही, बघेन। पण प्रभागामध्ये असं नाही की आमच्याकडे उमेदवार नाहीत, आमच्याकडे उमेदवार खूप आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार आहेत, पण ते निवडून येण्याच्या कॅपेबल आहेत का ते बघूनच आम्ही तिकीट देणार आहे। किती अर्ज प्राप्त झाले तुमच्याकडे? मी जस्ट आत्ताच आले, अजून ते काय अर्ज बघितलेलं नाही। तरी महिला म्हणून महिलेचे किती अर्ज आले? तेच मी आता ऑफिसमध्ये आत्ताच आले, अजून त्यांना विचारलेलं नाही, लॉक आहे तिथं, नंतर ह्या प्रश्नाचं उत्तर देईन तुम्हाला। येणाऱ्या निवडणुकीमध्ये शहर अध्यक्ष सुनीताताई रोटे हे चापचापणी करायला लागलेत, कुठले महिला निवडून येऊ शकतात सोलापूरमध्ये 1 ते 26 प्रभागामध्ये, त्यांची रणनीती। मॅडम, मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये आता भाजपाचं वातावरण आहे, काय तुम्ही प्रचाराला फिरताय, तुम्ही काय चित्र दिसतंय तिकडं तुमच्या प्रभागामध्ये? माझ्या प्रभागामध्ये जे माझ्या प्रभागातले नागरिक आहेत
त्यांचं स्पष्ट मत आहे. ज्या ठिकाणी मी बैठका लावल्या, ज्या ठिकाणी मी त्यांच्या भेटीगाठीसाठी घरी गेले विजिटसाठी, त्यांचं स्पष्ट मत आहे, ज्या ज्या लोकांनी पक्षांतर केलं ते लोक आम्हाला नकोत. कारण जे लोक पक्षाशी एकनिष्ठ राहत नाहीत ते मतदाराशी एकनिष्ठ कसं राहणार. ऍक्च्युली मीटिंगमध्ये लोकांनी उठून सांगितलं की मॅडम तुम्ही पक्ष बदलू नका, जर तुम्ही पक्ष बदलला तर आम्ही मतदान देणार नाही. म्हणजे लोकांचा कुठंपर्यंत विचार करतात की फक्त कामच करून चालत नाही, तर पक्षाशी पण तुम्ही एकनिष्ठ राहा, हा संदेश त्या लोकांमधून मला मिळालेला आहे. पक्ष बदललेत कोण मॅडम तिकडे प्रभागामध्ये तुमच्या? आमच्या आता बरेच लोक गेलेले आहेत. बरेच लोक पक्षांतर केले, सोलापूर शहरामध्येच नाही तर सगळ्याच ठिकाणी झालेलं आहे. बरेच लोक जे गेले ते हा परिणाम पण त्यांच्यावर होऊ शकतो. आणि माझ्या प्रभागामध्ये तर आता माझ्या समोर कोण आहे तुम्ही अजून विचार केलेला नाही, कारण अजून उमेदवारी कोणाची डिक्लेअर झालेली नाही. त्यामुळं आता सध्या मी प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी सोसायटीमध्ये जाणं, बैठकी घेणं, व्हिजिट करणं हे माझं काम चालू आहे. का बरं राष्ट्रवादी सोडून जायचा प्रसंग आला त्या लोकांना, जिथून राष्ट्रवादी सोडून गेले ते? नाही, आता बघा, एक वेळ अशी होती की सगळे लोक राष्ट्रवादी काँग्रेसकडे येत होते. आणि आता एक वेळ अशी आहे की आता लोक भाजपकडे जातात. याचं कारण असं आहे की मोदी लाट आपण जी म्हणालो होतो एक 10-15 वर्षापूर्वी, तर ती मला वाटतं अजून कुठेतरी ती आहे, थांबलेली नाही. पण आता जे भाजपकडे लोक जात आहेत त्याचं तेच कारण असावं कदाचित. म्हणजे फक्त स्वार्थासाठी लोक पक्षाकडे जातात असं तुमचं म्हणणं आहे? हो, फक्त स्वार्थासाठी. आणि लोकांची अशी मानसिकता झाली आहे उमेदवाराची की मी दुसऱ्या पक्षातून जर मला तिकीट मिळालं तर मी निवडून येणार नाही, पण बीजेपी मधून जर मला तिकीट मिळालं तर मी 100% निवडून येतो, असा आत्मविश्वास लोकांचा झालाय. का माहित नाही, काम असू दे किंवा नसू दे, आपण बीजेपी मध्ये गेलो की आपला 100% विजय हा निश्चित आहे, हे लोकांची मानसिकता आता झालेली आहे. ह्या एका कारणामुळे लोक बीजेपी मध्ये जात आहेत, बस एवढं, दुसरं काहीच कारण नाहीये. बीजेपीनं विकास केलेला समोर दिसतंय ना मॅडम आता सध्याला? काय विकास केला त्याचं उत्तर तुम्हीच मला द्यावं. आता मला सांगा, बीजेपीने जो विकास केला म्हणताय, हे सगळं जे केले ना ते राष्ट्रवादी काँग्रेस असतानाच्या काळातलं झालेलं आहे. त्याच्यावर आता तुम्ही करताय. तर रस्ते तेव्हा झालेले आहेत, रेल्वे तेव्हा झालेलं आहे, विमानतळचं तेव्हापासूनच आहे. आता फक्त तुम्ही थोडं थोडं त्याला हे करताय, पण हे सगळं पूर्वीच झालेलं आहे ना. आता त्यांनी काय केलं? आत्ता उलट माझ्या प्रभागापुरतं सांगते मी. माझ्या प्रभागामध्ये मला वाटतं आता जे काही आमदार वगैरे आहेत त्यांनी काही भागामध्ये अजून ड्रेनेज, त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये अजून ड्रेनेज लाईन सुद्धा टाकलेली नव्हती, ती मी आता 2017 नंतर टाकली. हातदवाड भागाचे तुम्ही नगरसेविक आहेत मॅडम, काय काय प्रसंग आहेत त्या लोकांना प्रसंगाला सामोरं जावं लागतंय की लाईट असेल, रस्ता असेल, जास्तीत जास्त तिथं कामं कुठले व्हायला पाहिजे? नाही, आता हद्दवाढ भाग जरी आपण म्हटलो तर माझ्या प्रभागामध्ये असं कुठलं काम मी ठेवलेलं नाहीये की ठीक आहे आता हे रस्ता होणं, पावसाळ्यामध्ये तो रस्ता खराब होणं, ही प्रक्रिया चालू राहते. पण माझ्या प्रभागामध्ये 2017 नंतर निवडून आल्यानंतर मी बऱ्याचशा भागात रस्ते केलेले आहेत. ड्रेनेज आता कुठेही ठेवलेलं नाही मी. सुरुवातीला ड्रेनेजच टाकून घेतलं, ड्रेनेज ठेवलेलं नाही. मला वाटतं स्मार्ट सिटीतनं आलेल्या जास्त जे पोल आणि LED आल्या होत्या, मला वाटतं सोलापूर शहरामध्ये जर तुम्ही काढून बघितलं महापालिकेतलं, तर प्रभाग 23 मध्ये जास्तीत जास्त पोल लावण्याचा प्रयत्न मी केला. असे एक ठिकाण सोडलेलं नाही की मला तिथं पोल लावावं लागेल. काही ठिकाणी अक्षरशः लोक नको म्हटले आम्हाला पोल, एवढे पोल मी माझ्या प्रभागामध्ये दिलेले आहेत. LED लावून घेतले, समोर उभारून, प्रॅक्टिकली त्या ठिकाणी समोर उभारून मी पोल लावून घेतले, LED लावून घेतल्या. पाण्याचा प्रॉब्लेम पूर्वीपासून माझ्या प्रभागामध्ये आहे. कसं झालंय, ज्या ठिकाणी 8 इंची लाईन होती, 10 इंची होती, त्या पूर्वी एक 10-12 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी म्हणा, त्यावेळेला ती टाकलेली लाईन अजून तशाच आहेत. आणि त्याच्यावर जी वाढलेली लोकसंख्या आहे त्याच्यामुळे तो पाण्याचा प्रॉब्लेम थोडा आहे. थोडा म्हणण्यापेक्षा आता सोलापूर शहरामध्ये जे ह्या 2017 नंतर निवडणुका झाली आणि परत जे प्रशासन लागू झालं, त्या प्रशासनामध्ये थोडंसं काम व्यवस्थित होत नाहीये प्रभागामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा. आम्ही परवाच आयुक्तांना निवेदन दिलं होतं की साहेब, सोलापूर शहरामध्ये रात्री 12 नंतर जे पाणी तुम्ही सोडताय ते पाणी तुम्ही पूर्ण बंद करा आणि सकाळी पहाटे 5ला पाणी सोडा. एक प्रॉब्लेम पूर्ण सोलापूर शहरामध्ये आणि प्रभागामध्ये आहे की रात्री पाणी येतं. ज्येष्ठ नागरिक माझ्या प्रभागामध्ये भरपूर आहेत. तर मी तुमच्या माध्यमातून आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करेन
की प्रभागातच नाही तर पूर्ण सोलापूर शहरातलं पाणी जे रात्री 12 नंतर तुम्ही सोडताय ते पूर्ण टोटली बंद करून तुम्ही पहाटे 5 वाजता सोडवा. एवढा एक प्रॉब्लेम माझ्या प्रभागामध्ये आहे की रात्री बऱ्याच ठिकाणी आदित्यनगर असेल, राजस्वनगर असेल, माशाळ वस्तीचा भाग आहे, अशा बऱ्याच ठिकाणी पाणी रात्री 12 नंतर सोडलं जातं आणि तेथील नागरिक हे पहाटे 4 पर्यंत 5 पर्यंत पाणी भरतात. ज्येष्ठ नागरिक आहेत, मध्यंतरी काही लोकांना शॉक लागला, आता थंडीचे दिवस आहेत, रात्रभर लोकांनी पाणी भरायचं, परत सकाळी परत उठून ऑफिसला जायचं, ही लोकांची खूप हे दमछाक व्हायला लागली ह्या पाण्यामुळं. म्हणून मी प्रभागामध्ये तेवढा पाण्याचा एकच माझ्या प्रभागामध्ये प्रॉब्लेम आहे. ते पण साहेबांना सांगितलंय, बघू आता तो कुठंपर्यंत solve होतो. प्रत्येक प्रभागात असंच आहे का फक्त तुमच्या एका प्रभागात आहे? नाही, मी आत्ताच तुम्हाला बोलताना म्हटलं की फक्त माझ्या प्रभागामध्ये नाही तर सोलापूर शहरामध्ये आहे तो प्रॉब्लेम. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रात्री पाणी सोडतात. धन्यवाद मॅडम. नटरंग राजकारणामध्ये रोटे मॅडमनी खूप काय चांगली आपल्याला माहिती दिली आहे की हदवाड भागाचे काय प्रश्न आहेत, ते सगळ्या प्रश्नाचं उत्तरं त्यांनी दिलेले आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया ह्यांची रणनीती कशी असणार आहे. आता युती तर ह्यांची आहेत, जास्त काय बोलत नाहीत अजून. युतीमध्ये काय काय घडतंय येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया आपण. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.